बहिणींनो, महाराष्ट्र आज काय पाऊस तर का आता ऐकायला तयार नाही. पाऊस चालू झाला, एक दीड तास झाला पाऊस चालू आहे. वाट बघत म्हटलं अर्धा तास कुठे उभा राहून साईडला मी लाखात आणि नंतर पाणी पण नाही. पण रात्री आता बोललं खूप उशीर होणार आहे. आता लिंबू मिरची लावायला निघलेलो होतो, नाही तर या टायमाकडून माझं सर्व होऊन जातं लावून ते. निघता मला मध्येच आहे एक साईज भेटली आमचे मयूर भाऊ म्हणून. ते भेटला त्यांचा वरडायला लागला, एवढी रात्र झाली कशाला तू असा फिरायला लागला एवढा टाईम. तुला भाऊ तुझं लावासाठी निघलेलं होतो. म्हटलं आता त्याला चाललं तर निघलं. त्या भावांना आता काय बोलायचं, एवढं हे आलं त्यांना म्हणजे पोरगा भिजायला लागला पावसामध्ये. त्यांनी लगेच त्याच्यामध्ये हातपासून आलं, लगेच 1600 रुपये काढून दिले मला त्यांनी. म्हणजे उद्या जा बाळा म्हणजे जाऊन पण घे, पावसाने घेऊन बा आजारी पडची. आजारी पडल्यावर कोण तुला घेणार आहे. त्यांना भावाने मला लगेच 1600 रुपये दिले. मला पण आभार आहे. त्यांना अजून देऊन द्या. तेव्हा मी त्यांना कशी काय कमी नाही केली, पण जेव्हा त्यांना माझ्या ह्याच्याकडून त्यांना अजून भेटून द्या. अजून काय आता उद्या जातो सकाळीचं आणि वाढ घालायचे थोडीशी लावून घेणार. सकाळी मी लावलं पहिले लावून रेणकोट घेणार आहे त्याच्यामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो, जय महाराष्ट्र. कालपासून पाऊस एवढा चालू आहे ना. रात्री लिंबू लावायला गेलो, आमुष्या होती. तर लिंबू लावता उशीर झाला रात्री मला लिंबू लावायला. मी म्हणलं जाऊन सकाळी वापस मी लावीन वाटलं लिंबू. त्यालासुद्धा मला एवढा टाईम लागला ना, खूप टाईम लागला. डायरेक्ट 4:30 झाले. आता 4:30 झाले घरी आलो. तर आता मी आणि माझी बायको चाललो आता मार्केटला जाणार आहे. थोडेसे लिंबू होते भाजी घेऊन ये का, म्हणजे उद्या शनिवार आहे. शनिवारचं मला जायला लागते मंदिरात. मारुतीचं मंदिर आहे आपलं, तिथं हारफुलं विकायला जातं शनिवारच्या दिवशी. तर पाऊस तुम्ही बघू शकता, आभाळ किती भरलेलं आहे बघून घ्या. हे बघा आभाळ भरलेलं आहे. आभाळ बघून आलेले खूप. आता छत्री पण नाही आहे, छत्री पण घ्यायची. आता रेनकोट घ्यायचं आहे. काल आमच्या एका भावाने आम्हाला ते ह्याच्या पहिल्याच्या ह्याच्यामध्ये आहे बघा, थोडंसं शॉर्टला आहे. काय पाऊस खूप येत होता. तर भाव मला भेटले आमचे, मयूर भाऊ म्हणून आहे. काल मला बघितले पावसात लिंबू लावताना बघितले त्यांनी. त्यांच्या 2 गाड्यांना लिंबू मिरची लावतो ना मी. त्यांनी बघितले मला. बघितल्याच्या नंतर म्हणलं काय बा पावसामध्ये काय करतो तू, एवढ्या पावसात का भिजत लावायला लागला लिंबू. त्यांना म्हणलं दादा काय करू, आता काम आहे करायला तर लागेल. म्हणजे रेनकोट काय घेत नाही. मला 500-600 रुपयाले रेनकोट घेतले. ते लगेच ते काय होतात 2-4 वेळा यूज केलं तर लगेच ते साईडून फाटून जातात ते नवीन. तर दादांनी मला लगेच केशात हात टाकले. डायरेक्ट 1600 रुपये दिले. बोले जाऊन झीलचं रेनकोट पण घे. पावसावरले दादानी मला दिले, मदत केली मला. जायचं आहे ते पण घ्यायला मला. आता ते पण घ्यायला मी आता जाणार. नंतर दुकानावर थोडं मार्केटला जाऊन येतो, थोडंसं लिंबू मिरचीचं सामान ते घेऊन येतो. त्याच्यानंतर दुकानाला जाऊन रेनकोट पण घेणार. ज्योती चल पाऊस यायला लागला आहे, जाऊन येऊ. आता मी आणि माझी बाईक निघतो आता मार्केटाला याला. दादांना हाय करा, नमस्कार करा भाऊ बहिणीला. हाय नमस्कार. तर आता आम्ही लोक निघतो पावसाच्या आतमध्ये, फटाफट जाऊन घेऊन येतो सामान. बघत राहा तुम्ही. चाललं आता मी मिरच्या घ्यायला आलो आहे. मिरच्याचा काय भाव आहे बघूया. बाजार मिरची कैसा आहे भैयाची? 50 किलो. 90 आहे का? चालेल. काय म्हणले? 85. आम्हाला 85ने लावायला दादा. दुसऱ्यांना 90 आहे. 5 रुपये कमी केलेत दादांनी. आता मंदिरावर लागेल आपल्याला. मार्केट आलो, आपलं पिंपरीचा बाजार आहे, मंडई आहे पिंपरीची भाजी मार्केटचं. बघून घ्या, दाखवतो तुम्हाला पुढे अजून. आता लिंबू घ्यायला जायचं तर आम्हाला. कोबी, फ्लावर सगळं ताज्या आहेत. सगळ्या भाज्या ताज्या येतात आपल्याकडे. पिंपरीला रोज ताज्या भाज्या विकणारे आहेत. कोण जागी कसं आहे शिळपार विकतात, सगळ्या ताज्या भाज्या भेटतील आपल्याला.
चालू. आमचे कांदे बटाटेवाले इकडनं आम्ही नेहमी आहे ना कांदे बटाटे घेतो. या भाव करून आहे ना कांदे बटाटे घेत असतो आणि त्या गायावरून आहे ना आम्ही लिंबू मिरची घेतो. बायाला विचारू काय बाजार. अरे लिंबू तर काही दिसेना आज. या भाव करायला ना तुम्ही तर तुम्हाला जरा होलसेलमध्ये लिंबू थोडेफार पैसे कमी करेन. म्हणजे कसं आहे 100 असलं 100 रुपये किलो 150 रुपये किलो 20-30 रुपये कमी देतोच त्यानं करून. यांच्याकडेच आम्ही नेहमी आहे ना यांच्याकडे चुन लिंबू मिरची घेत असतो. त्यांचा आता गाळा नंबर नाही का यांचा तू बघून घ्यायचा. तू बायाची इधर देखो जरा. बघा चेहरा बघितला. यांच्याकडे यांचा एक भाऊ पण असतो तो सध्या नाही आहे. त्या समोरच्या गायावरून आहे ना आपण भाजी बिजी पण घेत असतो. ते भाऊ पण चांगले देतात भाजी हिसाबाने देतात आपल्याला. तर भावांनो मार्केटवरून आलो सामान विमान ते घेऊन त्यांना आलो. सर्व भाजीपाल्याची वस्तू जे काय काय लागणार आपल्याला. उशीर झाला आता त्याच्यासाठी मला जायचं होतं रेनकोट घ्यायसाठी. पण आता काय आलं वेळ खूप झालेला आहे. पाऊस थोडा पडायला लागला आहे बाहेर. तर आता मी काय बोललो तर आता मार्केटवर आम्ही गेलताना काय आलं म्हणजे 40 रुपये 50 रुपये कोथिंबीरची गड्डीचं हे चालू होती. तर आज 10 रुपयाने आपल्याला गड्डी भेटली. त्यासाठी 2 गड्डी आणल्या. म्हणजे चला पाऊस पडतं मस्त जेवणासंग कोथिंबीरचे वडे बनवून खाऊया आपण. तर आज त्याची रेसिपी दाखवतो वडे कसे बनवतात ते. तर ताई आपले घरचे कसे आहेत ताई ते बहीण ही लोक पण बनवतात ना तुम्ही लोकसुद्धा. पण आम्ही आमच्या पद्धतीने कशी बनवते ते तुम्हाला दाखवतो. तर आता आपण काय बनवायचं आहे आपल्याला कोथिंबीरचे वडे. तर आपण बनवूया कसं दाखवूया दादांना ताईंना पण बघूया. तुम्ही पण बघा कसे बनवतात ते काय काय आपल्याला वस्तू आम्ही काय सर्व केलेले काय त्यांनी आपल्याला टाकायचं ते आता दाखवतो तुम्हाला पण भावांना. काय करायला लागलं आता काय टाकायचं आपल्याला. कोथिंबीर चिरली मी मस्त दिवली कोथिंबीरला. आता बेसन टाकते. बेसन मस्त टाकते तेवढं लागेल तेवढं. आणि मिरची लसूण त्याचं असं वाटण केलेलं आहे. हळद केवढीशी टाकली किती चमचे. 1.5 चमचा. किती 1.5 चमचा. 1.5 चमचे टाकले. अच्छा आता हे काय मीठ 2 चमचे. 2 चमचे मीठ. आणि तीळ ते सफेदवाले ते आहे का. अच्छा हे किती घ्यायचं आपल्याला अर्ध ढाकण नाही 2 चमचे बस झाले. 2 चमचे. हे मिक्स करते सगळं. अच्छा झालं. तर आपले कोथिंबीर वडे तयार झालेले आहेत. तर आता याला कटिंग करायचं चालू. कटिंग करून छोटे छोटे पीसेस व्हायला लागल्यात. तर तेल घ्या थोडं सोडून. तापलंय का ते तवा. वडे सोडणे चालू झाले. याला काय शालो फ्राय. तेलाचे बुडबुड्या चालू. वाफा चालू झाल्या बाबा. सुगंध चालू झाला. कवा ते गरम होते आणि मी कवा एक पीस खाऊन होते. मला पाणी सुटलं तोंडाला. लवकर होता गरम हो रे बाबा लवकर. चला भाऊ वडे ते तयार झाल्यात. आता तुमची माझी भेट डायरेक्ट जेवणाच्या यालाच जेवण करतानाच. कोथिंबीरचे वडे तयार झालेले आहेत आपले. कोथिंबीरचे वडे, कोबीची भाजी, भेंडीची भाजी, भात, वरण, चपाती. मित्रांनो जेवण आपलं तयार झालेलं आहे. जरा खाऊन बघतो कसे बनवले तुम्ही. छान बनवलेलं आहे. मी आता जेवून घेतो. तुम्ही पण या जेवायला.
भावांनो बहिणींनो तुम्ही पण घेऊन घ्या. आणि भावांनो तुम्हाला व्हिडिओ अगर माझी आवडली असेल तर लाईक कमेंट्स करा मला आणि माझ्या पेजला नक्की फॉलो करा. तर ह्याच्यामुळे तुम्हाला आहे ना माझी येणारी जी नवीन व्हिडिओ जी आहे ना ती तुमच्याकडून पहिले येणार. आवडले असेल तर लाईक करा भावांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.